तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळे, तर यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर एक नंबरचे जे पद आहे तर ते आहे डेंटल सर्जन. तर यासाठी तर 3 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला इथं MDS किंवा BDS इथं लागणार आहे. तसेच 2 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 30,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर विथ रेव्हिलंट प्रोग्रामॅटिक एक्सपिरियन्स तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 35,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK मेल. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BAMS ची पदवी इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 28,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर RBSK फिमेल. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला BAMS इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे ते पण तुम्हाला 28,000 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे GNM फिमेल. तर यासाठी इथं 6 जागा आहेत. यासाठी तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 20,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रोग्राम असिस्टंट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. तर या पदासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागेल, तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागेल, मराठी 30 तसेच इंग्रजी 40 आणि तुम्हाला इथं MSc IT पण लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 18,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला B.Pharm इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला 17,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत. तर त्या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी असणार आहे. म्हणजे ही पदे 29 जून 2025 पर्यंत इथं असणार आहेत. तसेच अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते इथं 150 रुपये आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच राखीव प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तसेच अर्जासोबत एक कोरा लिफाफा ज्यावर 5 रुपयाचे टपालाचे तिकीट लावलेले असेल तो तुम्हाला इथं जोडायचा आहे अर्जासोबत. तसेच अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडायची आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहेत. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं खालील गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी 50 गुण, तसेच ॲडिशनल क्वालिफिकेशन असल्यास इथं 20 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 26/3/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साखळी रोड, धुळे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथे सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.